नाशिकमध्ये भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला धक्का. वंचितचे माजी नगरसेवक पवन पवार आणि भाजपचे नेते विक्रम नागरे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट. सीमा हिरे यांच्यावर नाराजी असल्यानं विक्रम नागरेंचा ठाकरे गटात प्रवेश. तर वंचितचे वरिष्ठ विश्वासात घेत नसल्यानं ठाकरे गटामध्ये प्रवेश. मात्र आमची आंबेडकरांवर नाराजी नाही. येत्या 15 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये करणार ठाकरे गटामध्ये प्रवेश, असं पवन पवार यांनी सांगितलंय. न्यूज वन मराठीसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीवर नाराज होतो, त्याच्यामुळे संजय राऊत साहेबांची भेट घेतली. आपण गेली अनेक वर्ष वंचित सोबत काम केला. लोकसभेची निवडणूक लढली, वंचित महाराष्ट्र नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रात वाढवली. असं काय घडलं की आपल्याला वंचित सोडण्याची वेळ आलेली आहे? आम्ही वंचित म्हणजे भारी बहुजन महासंघ होता. काहीच त्यांची ताकद नव्हती. वंचितची आम्ही एवढी मोठी ताकद वाढवली का नाशिक जिल्हा वंचितमय केला होता. जिथं तिथं मोठमोठा सभा घेतल्या आम्ही. पण जे वरचे पक्षश्रेष्ठी रेखाताई ठाकूर ते विश्वासात घेतले नाही. ते आता एवढे उमेदवार डिक्लेअर केले, विश्वासात घेत नाही. जो काम करणारा माणूस आहे ना, त्यालाच न्याय भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. प्रकाश आंबेडकरांची तुमची चर्चा झाली नव्हती? झाली होती, साहेबांना सांगितलं, पण त्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर आहे, त्या काही कोणाचं चालून देत नाही असं मला वाटतं. तुमची नाराजी कोणावर आहे? रेखाताईंवर, आंबेडकरांवर नाही. नाशिकला जी उमेदवारी दिली त्यांच्यावरती नाराज होते तुम्ही? काय नाराज होतो ना. बघा, आम्ही रक्ताचं पाणी केलं, बरोबर. म्हणजे 200 सभासद असताना आम्ही डायरेक्ट 60-70 हजार सभासद केले. आम्ही सभासद नोंदणी केली. मग जो काम करणारा माणूस आहे त्याला जर तुम्ही विश्वासात घेत नसाल, मग काय मजा नाही ना असं. आणि आता मी एकट्याने येणार आहे, तर संपूर्ण जवळजवळ 14 तालुक्याचे जवळजवळ 12 तालुका अध्यक्ष येणार आहे, पूर्ण जिल्हा कार्यकारिणी येणार आहे. म्हणजे वंचितचा काही मी आज साहेबांना भेटायला आलो, मी सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो. वंचित मध्ये राहिले तर प्रवेश कधी करतात? 15 तारखेला आम्ही उद्धव साहेबांच्या याच्यात प्रवेश करणार. थँक्यू. आपण राऊत साहेबांची भेट घेतली. राऊत साहेबांनी आपला प्रवेश देखील होणार असल्याचं जाहीर केलंय. आपल्याला भाजप सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागला? काय नेमकं कारण आहे? आज आम्हाला भाजपमध्ये काम करून मला तरी 15 वर्ष झाले. भाजपमध्ये ज्यावेळेस मी प्रवेश केला त्यावेळेस आम्ही 5-6 हजार लोकांनी प्रवेश केला होता. त्यावेळेस भाजपचं ग्राउंड लेवलला काही नव्हतं आणि आम्ही संघटन उभं केलं. पण आम्ही आज पक्षावरती नाराज नाहीये. आम्ही सीमा हिरेवरून नाराज होतो तर त्यांचं मतदारसंघात काहीच काम नाही. 14 जेव्हा त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्या मतदारसंघातल्या नव्हत्या, तर गंगापूर राहायच्या. आणि पक्षाला वारंवार सांगितलं की यांना देऊ नका, शीट आपल्या हातात नाहीये, ती शीट पडणार शीट आहे. मग पक्षाने सांगितलं बी का ते त्यांच्यावरती म्हणजे भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप आहे ना, आणि डेव्हलपमेंट काहीच नाही केली पश्चिम मध्ये. आणि पक्षाने मला सांगितलं आम्ही यांच्यासोबत काम नाही करणार. एवढं होऊन परवा मोदी साहेब रॅलीला आम्ही सर्व होतो, 1000 लोक होतो मोदी साहेबांच्या सभेला. आम्हाला गिरीश भाऊंनी बोलवून घेतलं प्रशांत जाधवांच्या घरी. त्यावेळेस ताई मला आदल्या दिवशी म्हटलं का बाबा विक्रम, मागचं काही काढायचं नाही, आपण काम करूया. तर गिरीश भाऊंसमोर माझ्यावरती उलट पालट आरोप करायला लागल्या. मी त्यांना म्हटलं ताई, भाऊंसमोर सांगतो, भाऊ मला माफ करा, तुम्ही पडल्या म्हटलं, आणि बाहेर गिरीश भाऊंवर नाराज आहे? नाही, गिरीश भाऊंवर नाराज. पक्षाकरता काम केलंय. आमची नाराजी सीमा हिरेवरती. शीट निवडून येणार नाही, पडणार शीट आहे. त्याच्यामुळे तुम्ही बाहेर पडला. हो. आणि आम्ही आता 23 तारखेला कळून जाईल म्हणजे पश्चिमचं शीट किती पुढे आहे किती मागे आहे. तुम्ही वरिष्ठांशी बोलले नव्हते का? कारण तुम्ही बरेच लोकांनी उघडपणे विरोध केलेला होता सीमा हिरे यांचे उमेदवार. असं आहे, आता 288 ठिकाणी इलेक्शन आहे, त्यांना बोलण्याला वेळ नाही. पण आम्ही गिरीश भाऊन सांगितलं, भाऊ त्यांची भाषाशैली चेंज झाली पाहिजे, मी काम नाही करणार. नंतर तयारायला लागल्या म्हणे सॉरी मी माफ मागते भाऊ, काम करा. आता नाही, तुम्ही तेच वारंवार करणार असेल तर उपयोग नाही. नाही, पण सीमा हिरेंचे कट्टर समर्थक तुमची ओळख होती, काय असं झालं का तुम्ही वेगळे झाले? नाही, त्यांना विचारणं काय असं काय चुकलं आमचं का तुम्ही म्हणजे आम्हाला सोडून दुसऱ्याकडे गेलं. तसे आमच्या घरावरती हल्ला झाला तर त्या लोकांना ते सांभाळतात. ते लोक बिजी नव्हते असताना ते काम येतील ना. हा नाही